नमस्कार. आज 28 फेब्रुवारी नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिन. विद्यार्थी मित्रांनो, हा राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजीच का साजरा करतात माहिती आहे तुम्हाला? यामागचं कारण आपण जाणून घेऊया. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली, तेव्हा भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी जगासमोर मांडला तो दिवस निवडला. 28 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी सर वेंकटरामन यांनी भारतातील रामन परिणामाचा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. 21वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळाचा गजर हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचं छान उदाहरण आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेमध्ये पूर्ण करतो आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होताना दिसत आहे. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. अंतराळातील मोहिमांमध्ये गणल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या 5 मध्ये भारताचा क्रमांक लागतो. अनेक अंतराळ संस्था आहेत, पण त्यापैकी नासा आणि इस्रो या प्रसिद्ध अंतराळ संस्था आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता जाणून घेऊया थोडं विज्ञानाविषयी. विज्ञान म्हणजे काय हो नक्की? तुम्ही जे तुमच्या दप्तरामध्ये पुस्तक भरता, तेवढं पुस्तक म्हणजे विज्ञान का? तर नाही. विज्ञान म्हणजे निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ते निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्काने त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं. ते योग्य आहे का नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळायला हवेत आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. पुरावा तेवढा विश्वास या पद्धतीनं विचार करायला हवा. एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची सत्यशोधक वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान. विश्वातील घटना आणि घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया आणि त्याचे फलित म्हणजे विज्ञान. विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञासेतून झाला आहे. विज्ञानाची सुरुवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली 2 झाडाची खोडं पडताना एकमेकांवर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. 2 कोरड्या कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. आणि वेगवेगळ्या परिस्थितीत पुन्हा पुन्हा प्रयोग. याचंच एक उदाहरण, जेम्स वॅटने चहाच्या किटलीचं झाकण वाफेमुळे उडत आहे आणि यावरून अनुमान काढलं, वाफ ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. अनेक प्रयोग केले आणि त्यातून वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं. आपल्या आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात आणि त्याचं निरीक्षणही आपल्याकडून कळत नकळत होत असतं. आपल्याला लांबून एखाद्या ठिकाणी धूर दिसला तर तिथे आग पेटली असणार असा तर्क आपण करतो. तो आपल्याला पूर्वी जाणवलेल्या आग आणि धूर यातील कार्यकारण संबंधामुळे. याला काही कारण आपण दिव्याचा राक्षस, चमत्कार किंवा अंतर्ज्ञान म्हणत नाही. उद्या सकाळी मी अमुक करीन असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा प्रश्न आपल्याला पडतो का की उद्या उजाडेलच कशावरून? हे आपण ठामपणे सांगू शकतो कारण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे. कारण हे अनुमान काढलेलं असतं की ज्या अर्थी गेली 460 कोटी वर्षापेक्षा जास्त वेळा सूर्य उगवतोय, त्या अर्थी तो उद्याही उजाडणारच. कोणताही निष्कर्ष हा प्रयोगाने तपासून बघता आला पाहिजे. हे तर विज्ञानाचा आधार तत्व. थोडक्यात, विज्ञान हे प्रगतिशील ज्ञान आहे.
तो साचलेला ज्ञानसंचय नसतो. विज्ञान निर्मिती न थांबवता निश्चित विधानांचा न संपणारा शोध म्हणजे विज्ञान. बदल स्वीकारणे हे विज्ञानाचे एक अंग आहे. आपल्या सभोवतालच्या दैनंदिन जीवनातील घटना का घडतात, त्यामागे काय विज्ञान आहे, हे जाणून घेण्याची सवय आपण प्रत्येकाने स्वतःला लावणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी याची आवश्यकता आहे. सूर्योदय, सूर्यास्त हा लाल केशरी छटांचाच का असतो? निळशार आकाश, गभीर गंभीर असणारा नीलवर्णी समुद्र, मन मोहून टाकणारे इंद्रधनुष्य, यामागे काय कारण असावे? हेच तर आहे विज्ञान. एखाद्या तलावावर स्थलांतरित पक्षी का येतात, हे जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा निसर्गातील जैवविविधतेचे महत्त्व आपल्याला आपसुकच समजते. विज्ञानाचे वरदान म्हणजे अत्याधुनिक सोयी सुविधा. एका सेकंदामध्ये आपण जगाच्या पाठीवर कोठेही संपर्क साधू शकतो. काही तासातच पोहोचू शकतो. डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे सर्व नियंत्रण आपल्या बोटाच्या टोकावर आले आहे. या सर्व सुविधा उपभोगत असताना वैज्ञानिकांचे योगदान, बलिदान यांचे स्मरण आपल्याला सतत राहिले पाहिजे. ब्रुनो यांसारख्या शास्त्रज्ञांना जनमानसामध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजवण्यासाठी आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. याचे भान आपल्याला राहिले पाहिजे. आपल्या रूढी परंपरांमध्ये लपलेले विज्ञान आपण ओळखले पाहिजे. सण सणावळींमध्ये वनस्पतींचा वापर, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश आपल्याला देऊन जातो. कोरोना हा अनावश्यक पाहुणा आपल्या आयुष्यात आला. जागतिक जैविक आपत्तीने आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आपले जीवन बदलून टाकले. एवढासा विषाणू पूर्ण मानवजातीला घातक ठरला. काळरात्रीप्रमाणे भासत राहिलेलं वर्ष अखेर उलटलं. सद्य परिस्थिती स्वीकारून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण प्रतिबंधक लसीचा वापर सुरू केला आहे. हे सर्व बदल स्वीकारून आपण आपली काळजी घेत दैनंदिन जीवन सुरू करून प्रगतीपथावर जाऊयात. अंधश्रद्धेला बळी न पडता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण डोळसपणे पाहूया. सुखशिखरांच्या राशी आपल्या पायाशी असताना माणुसकी, प्रेम, आपुलकी या सहज सुलभ भावना, संवेदना आपण जपल्या पाहिजेत. आपले बोलणे वागणे हे समोरच्याला आनंददायी वाटले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे दोन शास्त्रज्ञ. या दोघांचं भाषण किंवा बोलणं कधी तुम्ही ऐकलं आहे का? ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि डॉक्टर नारळीकर हे एकाच वेळी केम्ब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होते. डॉक्टर जयंत नारळीकर म्हणतात, वैज्ञानिक सिद्धांतावर आम्ही दोघे सतत चर्चा करत असायचो. जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात. या पुलंच्या वाक्याची सत्यता पटवणारे काही जे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत त्यापैकी हे. या दोन्ही शास्त्रज्ञांकडून साधी राहणी, उच्च विचारसरणी, नम्रता या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आपण आपल्या कार्याने मोठे बनले पाहिजे. आयुष्यभर काही ना काही शिकत राहिले पाहिजे. चाकाच्या शोधाबरोबर माणसाचे जीवन गतिमान झाले खरे. जमीन, पाणी आणि अंतराळ यात तर त्याने इतर प्राण्यांसारखी झेप घेतली. परंतु विज्ञानाचा हा विघातक उपयोग योग्य वाटतो का तुम्हाला? डिजिटल टेक्नॉलॉजी शिकत असताना, टेक्नोसॅव्ही होत असताना पुन्हा आपण मागे तर जात नाही ना? विचार करा. विज्ञानाचा चांगला उपयोग करून सुरक्षित व जीवन जगूयात. विज्ञाननिष्ठ राहण्याचा प्रयत्न करूयात. वैज्ञानिक शोधांच्या उपयोगाबरोबर माणुसकीची जोड देऊयात.